आमचा इनिशियली प्लॅन होता सिंहगडला जायचा 5 वाजता. त्याच्यात मला सगळ्यात पहिले लवकर उठायचं होतं. ब्लॉग्स पार्ट 1 काढू आपण. अशीच लोक असतात, त्यांच्यामुळे होतं सगळं. पण मी 5:30 वाजता उठले. काल रात्री आम्ही 12 वाजता आलो ते घरी मला ब्लॉग करायला. सनराईज झालेला आहे. त्याची आम्ही आधीच बोलणी खाल्ली घरनं. अजून आता तिकडं कुठं देतोय? इकडं बघ, असं इकडे का? वडिलांना सांगायचं की आम्ही जाणार आहे थोड्या वेळात सिंहगडावर. असं दिसत नाहीये. मी चुकून सनराईजला 2-3 वेळा सनसेट बोललोय अख्ख्या याच्यात. आणि प्रचंड अशी भूक लागलेली आहे. अरे याला भजीची प्लेट अशी लागू शकत नाही का भेटाडा? अरे तरी अजून आता 2 लाडू खाल्ले. एकच खाल्ला. एका भुगा खाल्ला, एक याचा खाल्ला. ते 2 भुगा म्हणजे लाडू होता तो. शेखला थोडेसे जरा पर्सनल क्वेश्चन, जरा तो भाऊक झाला आणि 2 वेळा गाडी स्लिप केली. मला पाडण्याचा प्रयत्न केला, जीव घेणं हल्ला केलेला आहे. तर 26 तारीख आणि 6 वाजलेत. आमचा इनिशियली प्लॅन होता सिंहगडला जायचा 5 वाजता. त्याच्यात मला सगळ्यात पहिले लवकर उठायचं होतं. पण मी 5:30 वाजता उठले. काल रात्री आम्ही 12 वाजता आलो ते घरी. त्याची आम्ही आधीच बोलणी खाल्ली घरनं. अजून आता वडिलांना सांगायचं की आम्ही जाणार आहे थोड्या वेळात सिंहगडावर. आणि आता आपण बघू कोण कोण उठलंय, कोण कोण नाही उठलंय. चिन्मयला आम्ही सगळ्यात लेट उठवणार आहे. आणि हा आपला हर्षल, त्याला आपल्याला आता चष्मा द्यायचा आहे. आणि श्रीपाद हर्षलला आता चष्मा देतोय. अशा प्रकारे आता हर्षल उठलेला आहे. आणि आणि आमच्या चिन्मयला सकाळी सकाळी सनराईज बघायचा होता गडावर. 5 वाजताचा प्लॅन होता आमचा उठायचा. हा इथेच मानवर करून सनराईज बघतो. जबरदस्त बिहाइंड द सीन भेटला आम्हाला. अशा प्रकारे आपले सनराईजला जे उठणारे व्यक्तिमत्व आहे त्यांचं हे बघा, असे त्यांचं इथं बेडवरनं पण राईज होत नाही आहे आणि त्यांना सनराईजला घ्यायचं. बघा लेट झालो तर याला एकट्यालाच खाली हाकलायचं, ढकलून देऊ आपण. जसं काल वेदा बोलला आम्ही कालच डिस्कस करत होतो. तर आम्ही चिन्मयला गडावरनं खाली ढकललं तर एक नवीन रस्ता तयार होईल अक्षरशः तिथं मस्त चालायला लोकांसाठी. आज असं वाटतं आम्हाला गडावरनं सनराईज बघायचा होता, पण आम्ही इथनं निघतानाच आम्हाला सनराईजचं दर्शन होणार आहे. हा रात्री 2 वाजता आला, पुष्पा बघून आला. याने ठरवलं होतं सकाळी 5 वाजता उठू आपण, 7 वाजता 2 तासात गड चढू, तिथं सनराईज बघू. 7 वाजले आणि आम्ही 7 पर्यंत इथंच अजून. एक्झॅक्ट किती वाजलेत? 6 वाजून 40 मिनिटं झालेत. आम्ही इथंच आहे, घरातच अजून. तर आता 7:30 झालेले आहेत. आम्ही ऑन द वे आमच्या ट्रिपच्या. सध्या आम्ही पेट्रोल भरायला आलेलो आहे. आय गेस सगळे मागे पेट्रोल भरतात. आपल्या गाडीत पेट्रोल भरपूर आहे, एकदम आमिर पार्टी. आपल्याला काय टेन्शन आहे पेट्रोलचं. तर बाकीचे पेट्रोल भरतायत, चिन्मय वगैरे. आमच्या दुसऱ्या गाडीत पण पेट्रोल नाही आहे. सो बघू आता काय होत आहे. घरनं बोलणे नाही पडली. द मोस्ट सगळ्यात बरं वाटलं जरा की काल आम्हाला खूपच लेट झालं होतं, पण पप्पांना आम्ही उठवलं कसं तरी आणि आम्हाला बोलले नाही पडले. आम्हाला त्याचा भरपूर आनंद होत होता. पप्पा जोरातच मूडमध्ये होते, जरा जोक चालू होते मस्तपैकी. पण आम्ही सगळे गेल्यानंतर आम्हाला तरी असं वाटतं की वेदाला बम बोलणी बसणार आहेत म्हणून. आता नंतर बघू. आले फेल्ड ब्लॉग्स पार्ट 1 काढू आपण. अशीच लोक असतात, त्यांच्यामुळे होतं सगळं. चला आता बाकी ब्लॉग आपण नंतर करू ऑन द वे वगैरे, किंवा आम्ही चिन्मयला वगैरे देतो हर्षलला चिन्मयला ब्लॉग करायला. सनराईज झालेला आहे. सनराईज चिन्मयला आम्ही आमच्यामुळे दिसलाय. सनराईज चिन्मयला थोडासा दिसत नाहीये. मी चुकून सनराईजला 2-3 वेळा सनसेट बोललोय अख्ख्या याच्यात. आणि प्रचंड अशी भूक लागलेली आहे. अरे याला भजीची प्लेट अशी लागू शकत नाही का भेटाडा? अरे तरी अजून आता 2 लाडू खाल्ले. एकच खाल्ला. एका भुगा खाल्ला, एक याचा खाल्ला. ते 2 होता. भुगा म्हणजे लाडू होता तो. तर आता बघू आपण. आता उशीर होतोय, सध्या निघू आता आपण. बाकी उरलेला ब्लॉग आता ऑन द वे आम्ही करू. चलो.
सोहिलला जरा बस खाली बस खाली बस तू दिसत नाही कॅमेरा चाललाय राव. सोहिल शेखला थोडेसे जरा पर्सनल क्वेश्चन, जरा तो भाऊक झाला आणि 2 वेळा गाडी स्लिप केली. मला पाडण्याचा प्रयत्न केला, जीव घेणं हल्ला केलेला आहे. अरे बाप, इकडे पडलं जरी असतं चमडा ले काहीच झालं चमडा नाही, इकुलता एक आहे मी एक हा. त्यात नॅचरल काय म्हणणं याचं? सोहिलचं असं म्हणणं होतं की याच्याकडे नॅचरल एअर बॅग आहे म्हणून त्यांनी गाडी स्लिप करण्याचा प्रयत्न केला. धरणात फेकून बघू किती पाणी उडतं. अरे फोकट का नाहीये वो, भाई कमाई खडक असला अख्खा रिकामा होईल.